नारायण 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 नारायण. खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले, कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. ज्ञानेश्वर महाराज सांगू लागलेले आहेत की कर्म कशा प्रकारे करायचं. उदाहरण देऊन ज्ञानेश्वर महाराज सांगू लागलेत की ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडतो, त्या ठिकाणी त्या पावसाचा काही उपयोग होत नाही, किंवा जाळामध्ये जर आपण पेरलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे कर्म सुद्धा आपण केलेलं हे एक स्वप्न आहे. असं जर आपण ते कर्म करत असताना आपला भाव, आपलं चित्त, आपले विचार त्याप्रमाणे ठेवले तर आपल्याला ती ब्रह्मशांती प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सांगू लागलेले आहेत. अगा आत्मतेजा विशी जीव जैसा निर्भिलाशी तैसा कर्मी अशेशी निष्काम होई. ज्याप्रमाणे व्यक्ती स्वतःच्या मुलीविषयी निर्भिलाषी असतो, कुठलीही अपेक्षा नसते, त्याप्रमाणे जे आपण सर्व कर्मे करतो शरीराने या जीवनामध्ये आल्यानंतर, ते सर्व कर्मे एक स्वप्नवत, आणि हे स्वप्नच आहे. स्वप्न मानण्याची काही आवश्यकता नाही, की आपण हे समजू शकतो की काही काळानंतर ही शरीर राहणार नाही. जर शरीरच राहणार नाही तर शरीराद्वारे केलेले कर्म कसे राहतील. आणि या स्वप्नामध्ये आल्यानंतर आपण दुःख आपण भोगत आहोत, कारण आपल्याला सत्याचा आढावा माहित नाहीये. सत्य आपल्याला माहित नसल्या कारणामुळे आपण या दुःखामध्ये जगत असतो. जर का एकदा आपल्याला त्या ब्रह्माचा अनुभव झाला, त्यावेळेस आपला पक्का अनुभव होतो की आपण या शरीर, मन आणि बुद्धीच्या पलीकडे आहोत, आपण अमर आहोत. पण त्यासाठी आपल्याला हे जे सूत्र ज्ञानेश्वर महाराजांनी इथं सांगितलेलं आहे की कर्म करते वेळेस कशा प्रकारे कर्म करायचे, उदाहरण देऊन ज्ञानेश्वर महाराज समजून सांगत आहेत. वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी, क्रिया जिरोदे तैसी शून्या माझी. की ज्याप्रमाणे अग्नीचा जाळ आकाशामध्ये वायाला जातो, त्याचप्रमाणे तू केलेले कर्म हे शून्यामध्ये विलीन होऊ दे. तू ते कर्म कर, तुम्ही ते कर्म करा. असे ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीत की तुम्ही कर्मापासून पळून जा, संसारापासून पळून जा आणि संन्यासी व्हा आणि काहीच कर्म करू नका, मृत्यूची वाट बघत बसा. असं नाही. तुम्ही कर्म करा, पण त्या कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका. कर्म ज्या क्षणी केलं त्या क्षणी त्या कर्माबद्दल पूर्ण विचार सोडून द्या, आणि पुढच्या क्षण जो आपल्या समोर आता क्षण आलेला आहे, त्या क्षणामध्ये तुम्हाला जे काही कर्म करता येईल त्या कर्म करा. ते कर्म फळ देईल अथवा न देईल त्याची अपेक्षा करू नका. अर्जुना हा फल त्यागू, आवडे कीर असलगू, परी योगा माझी योगू धुरेचा हा. अर्जुनाला म्हणू लागलेले, अर्जुना हे जर तुला फल त्यागू सोपा वाटत असेल, पण हे योगा माझी योगू आहे, हा श्रेष्ठ योग आहे. यापेक्षा दुसरा श्रेष्ठ योग दुसरा कुठला नाहीये. धुरेचा हा म्हणजे श्रेष्ठ आहे. हे इतकं सोपं नाहीये, जरी सोपं वाटत असलं तरी. सकाळी उठल्यापासून जे रात्री झोपेपर्यंत जे जे आपण कर्म करतो, उठणं, बसणं, आपण असे अनेक कर्म करत असतो की दुसऱ्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं, आपली स्तुती करावी, किंवा मी हे कार्य केलं, मला याचं फळ मिळावं, अशी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये इच्छा असते. तर ती इच्छा सोडून देणं इतकं सोपं नाहीये. आणि पुन्हा कर्म करत असच्या सोडून देणं, कर्म न केल्यानंतर
इच्छा न बाळगणं हे सोपं आहे, पण कर्म करून सुद्धा इच्छा न बाळगणं ही खूप श्रेष्ठत्व या कामामध्ये लपलेलं आहे. येणे फल त्याग सांडे, ते ते कर्म न विरुडे, एकची वेळे वेळू झाडे वांजे जैसी. त्या प्रकारे तुम्ही फलत्यागाचा त्याग करा. आणि ज्याप्रमाणे वेळूचं झाड वाढल्यानंतर त्याला पुन्हा दुसरे फाटे येत नाहीत, त्याचप्रमाणे तुमचं कर्म जिथं पूर्ण झालं आहे तिथंच त्याला शून्यामध्ये समर्पित करून टाका. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एरझारे चिरा पडे. त्याप्रमाणे फलत्यागाने कर्म निर्बीज झाली की मग ज्यावेळेस कर्म हे निर्बीज होतं, कर्मानुबंधिनी मनुष्य लके. जर कर्मफळाची अपेक्षा असेल तर आपल्याला पुढच्या जन्माला यावं लागतं. मग ज्यावेळेस निष्काम कर्म असेल तर त्यावेळेस शरीरा येणे सरे, किंबहुना एरझारे चिरा पडे. तर त्या ठिकाणी एरजार थांबते आणि आपण वैकुंठाला प्राप्त होतो. पै अभ्यासाची या पाऊटी, ठाकी जे ज्ञान किरीटी, ज्ञाने येई जे भेटी ध्यानाची. मग अशा प्रकारच्या अभ्यासानेच ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये यायला लागतं. आपली प्रज्ञा स्थिर व्हायला लागते. आणि त्या ठिकाणी जे स्वानंद आहे, जे ब्रह्मानंद आहे, ते आपल्या चित्तामध्ये वाढायला लागतो. आणि हळूहळू आपलं चित्त आपण संसारातून त्या अंतःकरणातल्या परमात्म्याकडे द्यायला लागतो. मग ध्यानासी खेव, देती आघवेसी भाव, तेव्हा कर्म जात सर्व दुरी ठाके. मग जसं जसं आपलं ध्यान वाढतं, जसं जसं आपला कर्मफळ त्याग वाढतो, तसं तसं आपण ध्यानाला आलिंगन देतो. मग असा अभ्यास झाल्यानंतर सुरुवातीला हा अभ्यास कठीण जाऊ शकतो, पण जसा जसा माणसाला अभ्यास होतो, मग अभ्यास झाल्यानंतर हळूहळू कर्म आपोआपच लांब उभा टाकायला लागतं. त्या कर्मापासून आपलं चित्त दूर राहायला लागतं, समाधानी राहायला लागतं. कर्म जेथ दुरावे, तेथ फल त्यागू संभवे, त्यागास्तवे शांती सगळे. मग ज्या ठिकाणी कर्म हळूहळू दुरावलं जातं, मग फलत्याग आपोआपच संपतो. मग त्याची प्रज्ञा इतकी स्थिर होते की सगळी शांती त्याच्या पूर्ण अंगामध्ये विराम पावते. तो धन्य धन्य असा तो भाव त्याला मिळतो. मनोनी यावया शांती, हाची अनुक्रमू सुभद्रा आपती, मनोनी अभ्यासूची प्रस्तुती करणे येतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हाच एक नाही, पण हा एक कर्म आहे, हे क्रम आहे, अनुक्रम आहे की जे क्रम आपण केल्यानंतर आपल्याला शांती मिळू शकते. आपल्याला निजस्वरूप आत्मबोध, आत्मानुभव मिळू शकतो. मोक्ष किंवा अहम ब्रह्मास्मी यासारख्या महावाक्यांचा बोध स्वतःच्या अनुभवातून मिळू शकतो. आणि हेच करणं महत्वाचं आहे. एवढी तरी माणसाकडे बुद्धी असायला हवी की मी एक दिवस मरणार आहे, आणि संतांनी हे सांगून ठेवलेलं आहे. संत आपल्या या स्वप्नातून जाग करतात की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. इतकं सांगून सुद्धा आपल्यामध्ये फरक पडत नाही, कारण सध्या आपल्या सोबत तुकाराम महाराज नाहीयेत. जर आपल्या सोबत जर तुकाराम महाराज खरंच जर असते तर थोडा बदलही पडला असता. पण आज आपण जे कीर्तन ऐकतो ते भलेही तुकाराम महाराजांचे अनुभव त्यांनी अभंगाद्वारे मांडले असतील, पण जे आज कीर्तनकार जे सांगतायत त्यांच्याकडे तर ते अनुभव नाहीयेत. हे सगळ्यांना माहित आहे की हे फक्त
तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओव्या किंवा अभंग पाठ करून ते जगाला सांगतायत. त्यांच्याकडे स्वतःकडे अनुभव नाहीये. पण ज्यावेळेस एखादा असा व्यक्ती सांगायला लागतो की मला अनुभव आहे आणि तुम्ही या मार्गाने चला, हा अनुक्रम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाळा आणि तुम्हालाही तो अनुभव प्राप्त होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये बदल घडू शकतो. त्यालाच संगती किंवा सत्संग, साधू संघ असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी आज आपण 10 ओव्यांचं निरूपण केलेलं आहे. आपण माझे शब्द शांतचित्त आपला आभारी आहे. तुमच्यामध्ये पण परमात्मा आहे, भले तुमचं रूप कसंही असो. सर्वच वस्तूंच्या मुळाशी ते एक तत्व आहे आणि ते तत्व आनंद स्वरूप आहे. आपण आपले विचार जागरूकपणे त्या विचारांकडे बघितले पाहिजे. आपले विचार आपल्या ताब्यात असले पाहिजेत. जर आपले विचार आपल्या ताब्यात असतील तर आपण त्या विचाराने आत्मसुख सतत आपण मिळवू शकतो. आणि जर विचार आपल्या ताब्यात नसतील तर ते विचार आपल्याला दुःख देतात. आपण जास्त चिंता करतो आणि चिंतेने माणसाला दुःख मिळतं. तर या ठिकाणी आजच्या 10 ओव्या थांबवतो. धन्यवाद. खडकी जैसे वर्षले आगी माझी पेरिले, कर्म मानी देखिले स्वप्न जैसे अगात्म तेजा विशी, जीव जैसा निरभिलाषी तैसा कर्मी अशेषी निष्कामू होई, वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी, क्रिया जिरो दे तैसी शून्या माझी, अर्जुना हा फल त्यागू आवडे कीर असलगू, परी योगा माझी योगू धुरेचा येणे फल त्यागे सांडे, ते ते कर्म न विरुढे, एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसी, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे, पै अभ्यासाची पाऊटी ठाकीजे ज्ञान किरीटी, ज्ञाने येई जे भेटी ध्यानाची, मग ध्यानासी खेव देती आघवेची भाव, तेव्हा कर्म जात सर्व दुरी ठाके, जेथ दुरावे तेथ फल त्यागू संभवे, त्यागास्तव अंगवे शांती सगळी, मनोनी यावया शांती, हाची अनुक्रमू सुभद्रापती, मनोनी अभ्यासूची प्रस्तुती करणे येथ